हॅलो फ्रेंड्स, आज बघा आपण हा कोस्टर कसा बनवायचा तो पाहणार आहोत. या कोस्टरचा उपयोग आपण दिवा ठेवण्यासाठी मी हा कोस्टर बनवलेला आहे. म्हणजे मध्ये दिवा ठेवायचा आणि बाजूनेही रांगोळी टाईप हा कोस्टर तयार केलेला आहे. जर तुम्हाला समाई ठेवायची असेल तर हा सर्कल तुम्ही अजून मोठा करून हा कोस्टर बनवू शकता. मी सध्या छोटा दिवा राहू शकतो याप्रमाणे मी हा कोस्टर बनवलेला आहे. आणि मी मागे एक छोटा शॉर्ट्स पण टाकलेला, त्याच्यामध्ये मी हे लकी झाड ठेवलं होतं. म्हणजे हे लकी झाड मी ठेवून दाखवलं होतं तुम्हाला. त्याच्यासाठी पण हा सर्कल जो आहे मधला तो मोठाच घ्यावा लागणार. मी साधा तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी मी लकी झाड ठेवून दाखवलं होतं. आता आपण हा कोस्टर कसा बनवला आहे तो पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. इथे बघा मी 4 कलर वापरलेले आहेत. एक लाल रंग आहे, हिरवा आहे आणि एक सोनेरी रंग आहे आणि हा मेहंदी कलर वापरला आहे. हे 4 कलर आपल्याला कोस्टर बनवायला वापरायचे. आणि शोसाठी आपल्याला हे मणी लागणार आहेत. एक कोस्टरमध्ये मला 20 मणी लागले. आणि सुई अशी घ्यायची आहे की लोकर पण त्याच्यामध्ये विणू शकतो व ओवू शकतो आणि मणी पण त्याच्यातून गेला पाहिजे अशा प्रकारची सुई घ्यायची आपल्याला. बघा, या सुईमध्ये मी लोकर ओवून घेतले आणि मणीसुद्धा त्यातून आरपार झाला पाहिजे अशी सुई घेतली मी. चला मग सुरुवात करूया. इथे हुक नंबर मी 1.75 mm हुक वापरलं आहे. आणि मी साधी लोकर घेतलेली आहे, वर्धमानची उलन नाही आहे. इथे स्लिप नॉट करून 51 साखळ्या घ्यायच्या. 51 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे मी ह्या 51 साखळ्या पूर्ण करून घेतल्या. आता आपल्याला ह्या ज्या चैनी दिसतात आहे त्या सरळ घेत जायचं आहे. आणि पहिली जी साखळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे बघा हा सर्कल मी राऊंड पूर्ण केला आहे. आता इथे पहिल्या साखळीपासून सुरुवात करायची आहे. एक साखळी घेऊन तिथे मुका खांब घ्यायचा आहे. प्रत्येक साखळीमध्ये एक एक मुका खांब बनवायचा आहे. एक टोटल आहे 50 मुका खांब तयार होणार. 2 3 4 8 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मी या 15 मुका खांब दाखवले. पुढचे मुका खांब आहे ते टाकून घ्यायचे. इथे बघा हा राऊंड मी
पूर्ण करून घेतला आहे. 50 साखळ्या घेतलेल्या आपण सुरुवातीला, 51 साखळ्या घेतलेल्या. त्यानंतर एक मुक्काखांब घेऊन, एक साखळी घेऊन आपण मुक्काखांब घेतला पहिल्या चैनीपासून. ह्या 50 चैनमध्ये आपण 50 मुक्काखांब तयार केलेत. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. पहिला जो मुक्काखांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये जोडून घ्यायचं आहे. 3 साखळ्या घ्यायच्यात. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. पुढे त्याच गॅपमध्ये, त्याच लूपमध्ये आपल्याला अजून एक खांब घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक मुक्काखांबावरती आपल्याला 2-2 मुक्काखांब टाकत जायचं आहे. टोटल हे 100 खांब तयार होतील. पुढच्या लूपमध्ये 2 खांब टाकून घ्यायचे. सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. प्रत्येक मुक्काखांबाच्या वरती आपण 2-2 खांब बनवले होते. टोटल 100 खांब तयार झाले. आता आपल्याला हा इथे जोडून घ्यायचा आहे. पहिला जो खांब घेतलेला आपण त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये लूप टाकून जोडून घ्यायचं आणि इथे धागा कट करून घ्यायचा. आता आपल्याला हिंदी कलरचा धागा घ्यायचा. स्लीट मार्क करून घ्यायचे. या खांबावरती आपल्याला 2 खांब घ्यायचे. हा पहिला खांब 3 साखळ्यांचा घेतला आणि त्यामध्ये आपल्याला अजून एक खांब घ्यायचा. 2 साखळ्या घेऊन त्याच खांबाच्या वर आपल्याला अजून 2 खांब घ्यायचे. पुढे एक साखळी घ्यायची. आता याच्या पुढचे जे खांब आहे 1, 2, 3, 1, 2, 3, 4 आणि हा जो 5वा खांब आहे त्यामध्ये आपल्याला 2 साखळ्या आणि 2 खांब घ्यायचे. दोन खांब झाले म्हणजे 2 साखळ्या घेऊन त्याच खांबाच्या वरच्या लूपमध्ये अजून 2 खांब घ्यायचे. पुढे एक साखळी घ्यायची. पुन्हा 4 खांब स्किप करायचे. 1, 2, 3, 4 आणि हा 5वा. 5व्या खांबावरती पुन्हा 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब घ्यायचे. पहिला खांब झाला. पुन्हा त्याच लूपमध्ये आपल्याला अजून एक खांब घ्यायचं. मध्ये 2 साखळ्या घेऊन पुन्हा 2 खांब घ्यायचे. पुढे एक साखळी घ्यायची. तीच प्रोसेस करायची आहे. पुढे 4 खांब स्किप करायचे. 1, 2, 3, 4 आणि 5वा खांब त्याच्यामध्ये वरच्या लूपमध्ये
दोन साखळ्या आणि 2 खांब घ्यायचे. पुढे एक साखळी घ्यायची. सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. हा राऊंड बघा मी पूर्ण करून घेतला आहे. हा राऊंड बघा पूर्ण करून घेतला आहे. टोटल हे 20 फ्लावर टाकण्यासाठी आपण हे पानं बनवून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला ही एक साखळी झाल्यावर हा जो पहिला खांब आहे त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून जोडून घ्यायचे स्लिप नॉट करून. आणि इथे मी धागा कट करून घेणार आहे. आता हे जे आपण पानं बनवले होते त्याच्यामध्ये हे जे फ्लॉवर आहेत ते बनवून घ्यायचे. अगोदर स्लिप नॉट करून घ्यायचे. त्यानंतर इथे 2 साखळ्यांचा हा जो गॅप आहे, 2 खांब 2 साखळ्या आणि 2 खांब घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 साखळ्यांच्या मध्ये स्लिप नॉट घेऊन 3 साखळ्या घेतले. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. टोटल आपल्याला 5 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. मागे आपले बरेच हे पॉपकॉर्न स्टिचचे दाखवलेलं आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये. आणि इथून मी हुक टाकला आहे या 5व्या खांबाचा. आणि पहिला जो खांब आहे 3 साखळ्यांचा त्या तिसऱ्या साखळीतून मी मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं आहे स्लिप नॉट टाकून. त्यानंतर आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि हा जो आपण मधला भाग तयार झाला आहे फुलाचा त्याच्यामधून हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे. परत 2 साखळ्या घ्यायचे. पुढे पुन्हा त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. त्या कळीच्या वरती आपली डिझाईन तयार झाली आहे. पुढे एक साखळी घेऊन इथे हा जो एक साखळीचा गॅप आहे तिथे आपल्याला मुक्का खांब टाकायचा आहे. पुढे पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि जे ही स्टेप केली ते स्टेप पुढच्या राऊंडमध्ये करायचे. 5 खांब बनवायचे. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा इथून हुक बाहेर काढायचं आहे आणि पहिला जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून हुक टाकून हा 5व्या खांबाचा लूप पहिल्या लूपमध्ये
पहिल्या खांबाच्या लूपमधून बाहेर काढून घ्यायचं आहे. 2 साखळ्या घ्यायच्या. ती सेम ही प्रोसेस करायची जशी इथे केलेली आहे ती. स्लिप स्टिच करायची. पुन्हा 2 साखळ्या घेऊन त्याच गॅपमध्ये हुक टाकून स्लिप नॉट करून घ्यायची. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या. त्याच गॅपमध्ये स्लिप नॉट करून घ्यायची. 1 साखळी घ्यायची. पुढे हा जो 1 साखळीचा खांब आहे, सॉरी 1 साखळीची गॅप आहे, याच्या गॅपमध्ये 1 मुका काम घ्यायचं आहे. पुढे 1 साखळी घेऊन सेम तीच प्रोसेस करायची. 5 खांब घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. इथून हुक बाहेर काढला आहे मी. पहिला जो खांब आहे वरच्या लूपमधून हुक टाकून 5वा जो लूप आहे तो यातून बाहेर काढायचा. 2 साखळ्या घ्यायच्या. स्लिप नॉट करून स्लिप स्टिच घ्यायची. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुढे पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या. त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. सेमी प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा शेवटचा पॅटर्न बनवून झाल्यावर इथे 1 साखळीच्या गॅपमध्ये 1 खांब मुका खांब घेतला आहे. त्यानंतर पुढे 1 साखळी घेऊन इथे हा जो पहिला फुलाचा भाग आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे आणि इथे धागा कट करून घ्यायचा आहे. आता हा गोल्डन कलर आपल्याला इथे वापरायचा आहे. जे मुका खांब आपण बनवले होते सुरुवातीला त्याच्या वरच्या लूपमधून आपल्याला हे गोल्डन कलरच्या धाग्याने साखळ्या टाकत घ्यायचे. अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची. ही स्लिप नॉट थोडी मोठी करून घ्यायची आणि इथून प्रत्येक मुख्या खांबाच्या वरती आपण इथून हुक टाकून घ्यायचं आहे आणि हा हुक बाहेर काढायचा. त्यानंतर पुढचा जो मुका खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून हा धागा आपल्याला वरती काढायचा आहे. पाठीमागून हा धागा घ्यायचा आपल्याला आणि वरती काढून स्लिप स्टिच करायची. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये हुक टाकून पाठीमागच्या बाजूनी हुक बाहेर काढायचं आहे. पुन्हा पुढच्या लूपमधून हुक टाकून इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथून वरच्या ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचं. पुन्हा पुढच्या लूपमध्ये हुक टाकून धागा वर काढायचा आहे आणि स्लिप स्टिच करायची आहे. पुन्हा याच्यातून धागा हुक टाकून पुढच्या लूपमध्ये
ऊब बाहेर काढायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे. पुन्हा 2-3 दाखवते मी अजून. पुढच्या लूपमध्ये ऊब टाकून पाठीमागून हा धागा फिरवून घ्यायचा आणि बाहेर काढून इथे हे करायचं. पुन्हा पुढच्या कदंबामध्ये पाठीमागून टाकून धागा वर काढायचा आहे आणि ह्या लूपमधून बाहेर काढायचं. सेम प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. पटापट होतं, जास्त वेळ नाही लागत. पूर्ण करून घ्यायचं. थोडंसं पुढे अजून 2-3 दाखवतो. पुढच्या लूपमध्ये एक बाहेर टाकून पाठीमागून सापळे बाहेर काढायची. पाठीमागे बाहेर काढायचं. पाठीमागे पाठीमागे स्लिप टाकून जोडून घ्यायचं आणि इथे धागा कट करून घ्यायचा. पाठीमागे 2 धागे गोल्डन कलरचे त्यांची गाठ मारून घ्यायची. आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायची. इथे बघा मी सुईमध्ये हिरवा धागा जोडून घेतला आहे, कारण का इथे आपल्याला मणी टाकायचे, त्यामुळं हिरव्यावरती हा हिरवा धागा दिसू नये, त्यामुळे मी हा हिरवा धागा घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, हे जे आपण या खांबावर हे जे आपण पानं बनवलेत त्याच्या वरच्या लूपमधूनच खालून वरती सुई मी बाहेर काढली आहे. थोडंसं अंतर ठेवलं आहे पहिल्यांदा गाठ मारण्यासाठी. टोटल 20 मणी लागतील आपल्याला. त्यानंतर तिथेच त्याच जागेवर वरतून पाठीमागे सुई बाहेर काढायची आहे. आणि सुरुवातीला आपण हा जो धागा सोडला होता तिथे गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे मणी आपला सुटणार नाही. या प्रत्येक पानाच्या खाली आपल्याला हे मणी लावून घ्यायचे. आता पुन्हा ही सुई मी इथे जी गाठ मारून झाली, आता याचा खालचा जो खांब आहे तिथून सुई बाहेर काढायची आहे. आणि मणी टाकून घ्यायचं इथे.
पुन्हा सुई त्याच जागेवरून बाहेर काढायची पाठीमागे. इथे गाठ मारायची गरज नाही, पहिली मणी होती म्हणून मी इथे गाठ मारली होती. आता सरसकट आपल्याला हे मणी लावत जायचे. आता इथे हा झाल्यावर पुढचा जो खांब आहे, पान आहे त्याच्या खालचा मुक्का खांब खांब तिथून सुई टाकून बाहेर काढायची आहे. तर मणी टाकून घ्यायचं आहे. त्याच जागेवरून मणी ओवून घ्यायची. पुढे पण सेम प्रोसेस करायची. पाठीमागून सुई टाकायची. पुन्हा सुई इथूनच पाठीमागे बाहेर काढायची पाठीमागून. आता पाठीमागूनच पुन्हा वरती यायचं आहे पुढच्या खांबाच्या लूपमध्ये. मणी ओवून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच जागेवरून सुई पाठीमागून बाहेर काढायची. अशा प्रकारे ह्या मणी सर्व लावून घ्यायचे. इथे बघा मी हे सगळे मणी इथे लावून घेतलेले. टोटल 20 मणी लागलेत एका कोस्टरला. दोन्ही कोस्टरला टोटल 40 मणी लागतील. आणि ह्या कोस्टरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.